विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आपल्याला माहीतच आहे, मानव आपल्या उपजीविकेसाठी विविध व्यवसाय करतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे काही विशेष कौशल्य आणि क्षमता असल्यामुळे मानव निसर्गाचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या विविध गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो. आज रोजी जगभरातील विविध प्रदेशात मानव विविध स्वरूपाचे व्यवसाय करीत आहे. मात्र त्यातही जगभरात प्राथमिक व्यवसाय सर्वत्र करण्यात येतात आणि हेच व्यवसाय सर्वात महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. की जे प्राथमिक व्यवसाय आहेत हे जगभरामध्ये सर्वत्र केले जात असलेले आपल्याला दिसून येतात आणि हे व्यवसाय मानवाच्या उपजीविकेसाठी खूप महत्त्वाचे असलेले आपल्याला माहीतच आहेत. आज ज्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत या प्राथमिक आर्थिक क्रियांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिली प्राथमिक आर्थिक क्रिया आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे शिकार. विद्यार्थी मित्रांनो, शिकार हा मानवाचा एक प्रमुख प्राथमिक व्यवसाय आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे शिकारीचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष परिणाम प्राण्यांच्या आणि सजीवांच्या संख्येवर आणि वितरणावर होऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. प्राणी व पक्ष्यांच्या अनेक जाती नामशेष झालेल्या आपल्याला दिसतात, तर काही जाती या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले दिसून येतात. त्यामुळे आता अधिकृतरित्या शिकारीवर जगभरातील बहुतेक सर्व देशांनी बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. परंतु काही निवडक प्रदेशात आजही आदिवासी बहुल प्रदेश आहेत. अशा प्रदेशात केवळ आदिवासींच्या उदरनिर्वाहापुरती शिकारीची मान्यता देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्या प्रदेशामध्ये काही प्रमाणात अल्प प्रमाणात शिकार ही केली जाते, ती उदरनिर्वाहक स्वरूपाची केली जाते. फक्त काही विशिष्ट प्रदेशातच त्यांना ती संधी किंवा तिथे शिकार करण्याची मान्यता देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. प्राथमिक व्यवसायांचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने जे प्राथमिक व्यवसाय आहेत हे पूर्णपणे नैसर्गिक घटकावरती अवलंबून असतात. ते पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात. तर आपण शिकारीचं जे वितरण आहेत, शिकार या व्यवसायाचं वितरण जे आहेत हे वितरण अभ्यासू. जगामध्ये कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने शिकार हा व्यवसाय केला जातो. तर आपल्यासमोर जगाचा नकाशा दिसत आहे. तर यामध्ये प्रामुख्याने कुठे कुठे शिकार हा व्यवसाय केला जातो तर ते आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने शिकार हा व्यवसाय कलहारी वाळवंटातील बुशमॅन, त्याचबरोबर विषुववृत्तीय सेल्वास घनदाट जंगलातील पिग्मी, बोरा, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, अंदमान निकोबारमधील सेंटिनल, जरावा, ओंग इत्यादी ज्या आदिम जमाती ज्या आहेत हे शिकार करून आपला चरितार्थ चालवत असलेले आपल्याला दिसून येतात. की प्रामुख्याने जो आफ्रिका खंड आहेत या आफ्रिका खंडातील असलेले जे वाळवंटी प्रदेश आहेत या वाळवंटी प्रदेशात, त्याचबरोबर अंदमान निकोबार जी बेटं आहेत तेथे, किंवा जो विषुववृत्तीय प्रदेश आहेत या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये प्रामुख्याने शिकार हा व्यवसाय करत असलेले आपल्याला दिसून येतो. यानंतर दुसरा प्राथमिक व्यवसाय आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे फळे कंदमुळे गोळा करणे. दुसरा प्राथमिक व्यवसाय आपण अभ्यासणार आहोत फळे कंदमुळे गोळा करणे. विद्यार्थी मित्रांनो, जगात सर्वत्र विविध प्रकारचे वने आढळत असलेले आपल्याला दिसतात. वने नैसर्गिक असतात आणि यावर मानवाचे वन उद्योग आणि लाकूडतोड हे दोन प्रमुख व्यवसाय चालत असलेले आपल्याला दिसून येतात. वनामध्ये विविध प्रकारचे झाडे, वृक्ष, वेली अशी वनसंपदा आढळून येते. त्याचबरोबर
सर्व वनसंपदेतून मानव आपल्या उपयोगाच्या अनेक वस्तू मिळवत असलेल्या आपल्याला दिसतात. वनातून या विविध वस्तू मिळवण्याच्या व्यवसायास प्रामुख्याने वन उद्योग असे म्हणतात. मानव वनामधून फळे, कंदमुळे, फुले, पाने, औषधी वनस्पती, डिंक, लाख, राळ, कात इत्यादी असंख्य वस्तू मिळवत असलेला आपल्याला दिसतो. जगातील विविध वनांमध्ये वन उद्योग हा व्यवसाय चालतो. विषुववृत्तीय प्रदेशातील वने अत्यंत दाट व सदाहरित असतात. मात्र तेथील हवामान हे रोगट असते. तसेच तेथे असंख्य सरपटणारे प्राणी, कीटक यांचा उपद्रवही होत असतो. त्यामुळे वनसंपदेच्या बाबतीत विषुववृत्तीय वने खूप समृद्ध असली तरी वन उद्योगाचा व्यापारी तत्वावर विकास तेथे करता आलेला दिसून येत नाहीत. जगभरामध्ये जो वन उद्योग आहेत, हा वन उद्योग खूप मोठ्या प्रमाणात चालतो आणि त्यातून मानवाला खूप स्रोत उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा स्वरूपाचा जो वन उद्योग आहेत याची आपल्याला माहिती मिळवायची, अभ्यास करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 34वरती एक चित्र दिलेले आहेत आणि ते चित्राचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, त्यावरची माहिती अभ्यासायची. प्रामुख्याने त्या चित्रावरती काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. प्रामुख्याने पहिला प्रश्न आहे, वरील चित्रे कशाची आहेत ते ओळखा. आपण चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहेत. तर चित्रामध्ये आपल्याला मध, वॉर्निश किंवा रंगकाम, पत्रावळी म्हणजे पत्रावळी तयार करण्याचा उद्योग, दोरखंड तयार करण्याचा उद्योग, केरसुणी, लाखेच्या बांगड्या आणि कात दाखवलेल्या आहेत. हे सर्व ज्या वस्तू आहेत, या सर्व वस्तू प्रामुख्याने आपल्याला वनामधून मिळत असलेल्या आपल्याला माहीत आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू, या वस्तू कशापासून बनवल्या जातात. या वस्तूंसाठी लागणाऱ्या बाबी वनामधून विविध पद्धतीने मिळवल्या जातात. आता आपल्याला आवश्यक असलेले मध, वॉर्निश किंवा रंगकाम, पत्रावळी, त्याचबरोबर दोरखंड तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जे वनस्पती आहेत किंवा केरसुणीसाठी आवश्यक असलेले वनस्पती आहेत किंवा लाखेच्या बांगड्या असेल किंवा कात असेल, या सर्व ज्या वस्तू आहेत, या सर्व वस्तू प्रामुख्याने आपल्याला वनामधून मिळत असतात आणि त्यापासून वनामधून त्या वस्तू मिळतात आणि त्यापासून प्रामुख्याने अशा वस्तू बनवल्या जातात. यासाठी आवश्यक असलेला जो सर्व कच्चा माल आहे तो वनामधून मिळवला जातो. उदाहरणार्थ, मधमाशांच्या पोळ्यामधून मध मिळते. काही विशिष्ट झाडांच्या राळेमधून पाझरणारा जो स्राव असतो, हा स्राव प्रामुख्याने वॉर्निश किंवा गम किंवा आपण तो जो रबर तयार करण्यासाठी त्याचा उपयोग हा आपण करत असतो. पत्रावळीसाठी काही विशिष्ट झाडांची पाने वापरून त्यांच्या दुसऱ्या झाडापासून मिळणाऱ्या कडक काड्यांच्या मदतीने पत्रावळी बनवल्या जातात. विविध झाडांपासून दोरखंड बनवले जातो. तर विशिष्ट गवतापासून केरसुणी किंवा झाडू बनवले जातात. झाडांपासून मिळणाऱ्या लाखेपासून बांगड्या बनवल्या जातात. कात हा घटकही झाडापासूनच मिळवला जातो, की जी खैराचे झाड असतं त्यापासून आपण कात उत्पादन करत असतो किंवा कात मिळवत असतो. म्हणजे या ज्या सर्व वस्तू आहेत या आपल्याला प्रामुख्याने वनापासून मिळत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल कोठून मिळवला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ज्या सगळ्या वस्तू आहेत, या सर्व वस्तूंसाठी जो कच्चा माल आवश्यक आहे, जो लागणारा जो कच्चा माल आहे, हा सर्व आपल्याला कुठून मिळतो, वनामधून मिळतो. आणि प्रामुख्याने नंतरचा प्रश्न आहे, हा कच्चा माल मिळवणाऱ्या व्यवसायास काय म्हणतात. की प्रामुख्याने आपण बघितलं की जो कच्चा माल आपण मिळवतो, या कच्चा माल
मिळवत असलेला जो व्यवसाय आहे आपण प्रामुख्याने वन उद्योग असं म्हणत असतो किंवा वन व्यवसाय असं म्हणत असतो. मानवास वनामधून फळे, कंदमुळे, फुले, पाने, औषधी वनस्पती, डिंक, लाख, राळ, कात इत्यादी असंख्य वस्तू मिळतात आणि त्या वस्तू मिळवल्या जातात, त्या वस्तू उत्पादन केल्या जातात. त्यास आपण काय म्हणतो, वन उद्योग असे म्हणतो. वनातून या विविध वस्तू मिळवण्याच्या व्यवसायास वन उद्योग असे म्हणतात.